रामराम मंडळी. राम राम. काय कसली चिंता करताय? काय सर, गेल्या वर्षी बियाणं पेरलंय आणि ते कोणत्या रोगामुळे काय पूर्ण वाट लागून गेली. अच्छा. विकास भाऊ, हो. मागल्या वर्षी तुमचं पीक बरं लय जोमात होतं. काय बरं केलं होतं तुम्ही? हो, मी मागच्या वर्षी शेती शाळेच्या वर्गाला गेलो होतो. तिथं भात बीज प्रक्रिया कार्यक्रमाला उपस्थित होतो. उद्या पण आपल्या गावात कृषी सहाय्यक येत आहे. आपण सर्वजण जाऊ उद्या सकाळी. चालतंय की भाऊ. जाऊया. नमस्कार मॅडम. नमस्कार. या या. नमस्कार. शेतकरी मित्र यांना पण आपल्या शेती शाळेमध्ये बसायचं आणि भात बीज प्रक्रियेची माहिती घ्यायची. नमस्कार मॅडम. नमस्कार. बसू का आम्ही वर्गात? बसा ना, बसाला. आता आपण शेती शाळेच्या दुसऱ्या वर्गाची सुरुवात करूया. पण या वर्गाची सुरुवात करताना आधी आपण ICM टाळी देऊया. ICM. नाही 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 भाऊ, काहीतरी गडबड केली तुम्ही. हे बघा, मी तुम्हाला दाखवते ही टाळी कशी आहे. ICM. 1 2 3 1 2 3 1. आलं लक्षात? तर चला परत एकदा आपण ही टाळी देऊया. ICM. आत्ता जमलं मस्त. चला तर मग आता आपण बीज प्रक्रिया प्रात्यक्षिकेला सुरुवात करूया. इथे हे सगळं साहित्य आपण जमा केलेलं आहे. पाणी आहे, मीठ आहे. पण ताई, जरा तुम्ही या बरं मदतीला. तर आता हे 10 लिटर पाणी आहे. त्याच्यामध्ये आपल्याला 300 ग्रॅम हे मीठ टाकायचं आहे. ताई, हे मीठ या पाण्यामध्ये मिक्स करा. हे मीठ चांगलं आपल्याला विरघळून घ्यायचं आहे. ताई, त्या काठीने ते मीठ विरघळा पूर्ण. हलवा चांगलं ते. आणि हे 3% मिठाचं द्रावण आपलं तयार होईल. आता याच्यामध्ये आपल्याला ज्या बियाण्याला प्रक्रिया करायची आहे ते बियाणं आपण याच्यामध्ये टाकूया. ताई, हे बियाणं टाका याच्यामध्ये आणि ते चांगलं हलवून घ्या. आता हे पूर्ण हलवून घ्यायचं आहे. काय दिसतंय ताई तुम्हाला याच्यात? पोचड बियाणं वर आलेलं दिसतंय. तर आता हे पोचड बियाणं जे आहे ते आपल्याला काढून टाकायचं आहे. ताई, ते बियाणं काढून घ्या आणि बाहेर टाकून द्या. आता खाली जे स्वच्छ बियाणं, आपलं जे चांगलं बियाणं राहणार आहे ते आपल्याला पेरणी योग्य बियाणं आहे असं समजायचं. ताई, आता ते खालचं बियाणं, जे चांगलं बियाणं आहे ते त्या स्वच्छ पाण्यामध्ये टाका. आता हे बियाणं परत एकदा आपण पाणी स्वच्छ ढवळून घ्यायचं आहे आणि बियाणं चोळून घ्यायचं आहे. आता हे स्वच्छ धुतलेलं बियाणं आपण गोणपाटावर पसरवूया आणि 24 तास हे सावलीमध्ये आपल्याला सुकवायचं आहे. आणि त्यानंतर हे बियाणं आपल्याला पेरणीसाठी एकदम तयार आहे. तर या पद्धतीने आपण बीज प्रक्रियेचं प्रात्यक्षिक केलेलं आहे. तर आता आपण बीज प्रक्रियेचं हे प्रात्यक्षिक पूर्ण केलेलं आहे. काय सखाराम भाऊ, कळलं का? हो मॅडम, कळलंय. उद्या आमच्या शेतात या प्रकारे बीज प्रक्रिया. काय मग तुकाराम भाऊ, बीज प्रक्रियेमुळे काही फायदा झाला का? होय मॅडम, ह्या वर्षी पीक पण चांगलं आलंय. बीज प्रक्रिया केल्यामुळे कीड व रोग पण कुठं दिसलाच नाही आणि पीक पण चांगलं पोचलंय. धन्यवाद मॅडम. वा, मस्त झालं. नमस्कार. नमस्कार. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी या युक्तीप्रमाणे बीज प्रक्रिया ही काळाची गरज आहे. बीज प्रक्रिया शाश्वत शेतीची पहिली पायरी. धन्यवाद.